दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त भक्तांनो, आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे, जो मंत्र तुम्हाला श्री दत्तगुरूंच्या चरणी घेऊन जातो, ज्या ठिकाणी सगळ्या विश्वाचं सुख आणि शांती आहे. आजचा हा मंत्र म्हणजे दत्तगुरूंच्या चरणी शरण जाण्याचा सोनेरी मार्ग आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी हा मंत्र जपून तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार अनुभवा. अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक असा हा मंत्र आहे. तुमच्या हृदयामध्ये आनंद आणि विश्वासाचा प्रकाश पेटवणारा असा हा मंत्र आहे. जर तुम्ही विचार करत असाल, माझ्यावर खूप संकट आहेत, माझ्यावर खूप दुःख आहे, माझ्यासमोर अनंत अडचणी आहेत, तर माझ्या या सगळ्या प्रश्नांचं काय होणार, तर त्यावर एकच उपाय आहे. श्री दत्तगुरूंच्या चरणी शरण जा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या, आणि मग बघा, तुमच्यासमोर एकही संकट, कसलंही दुःख, कोणतीही समस्या काहीच राहणार नाही. दत्त भक्तांनो, गुरु दत्तात्रेय हे विश्वाचे गुरु आहेत. त्यांच्या शरणी शरण गेल्यामुळं सगळ्या प्रकारच्या चिंता, सगळ्या प्रकारचं दुःख आणि सगळ्या प्रकारच्या अडचणी त्यांच्या दैवी कृपेनं विलीन होतात. हा मंत्र म्हणजे त्यांच्या चरणी तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमचं समर्पण आहे. हा मंत्र रोज सकाळी आणि संध्याकाळी शांत मनानं जपण्याचा प्रयत्न करा, आणि हा मंत्र जपताना तुम्ही दत्तगुरूंशी जोडले जाता. जीवनात कधीकधी आपण हरत असतो, खचत असतो. कधी पैशाची चिंता असते, कधी कुटुंबातील अशांती असते, कधी स्वतःवरचा विश्वास उडतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारची संकटं असतात, प्रश्न असतात. पण दत्तगुरूंना शरण जा. त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. मनोभावे त्यांची सेवा करा. मग ते मंत्र जपाने असो, मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी पूजा अर्चा करून फूलहार अर्पण करून असो, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असो, किंवा मनातून त्यांना प्रेमाने स्मरण करणं असो, दत्तगुरू तुमच्या प्रत्येक सेवेवर प्रसन्न होतात आणि तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत चालत असतात. दत्तभक्तांनो, दत्तगुरूंच्या चरणी शरण गेल्यामुळं खूप मोठं पुण्य आणि त्याचं पुण्यफळ मिळतं. दत्तगुरूंच्या चरणी शरण गेल्यामुळं प्रत्येक संकटामधून मुक्तता होते. मग ती आर्थिक अडचण असू द्या, कौटुंबिक तणाव असू द्या, मनातील भीती असू द्या, किंवा काहीही असू द्या, सगळं काही दत्तगुरूंच्या कृपेने दूर होतं. जीवनामध्ये जे हवं आहे, जी स्वप्न आहेत, ज्या मनोकामना आहेत, ज्या इच्छा आहेत, त्या सर्व मनोकामना, इच्छा, स्वप्न दत्तगुरूंच्या कृपेनं पूर्ण होतात. आनंद आणि विश्वास हा खूप मोलाचा आहे, आणि हा मंत्र जपताना तुमच्या हृदयामध्ये एक नवीन उमेद आणि खूप मोठा आनंद यामुळं निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मंत्र मनोभावे श्रद्धेने सकाळी आणि संध्याकाळी जपताना तुम्हाला प्रत्यक्षात दत्तगुरूंचं सानिध्य जाणवेल. असं काही वाटेल की मी दत्तगुरूंच्या सानिध्यामध्येच या मंत्राचा जप करत आहे. तर दत्तभक्तांनो, अनेक दत्तभक्त हा मंत्र जपतात. अनेक दत्तभक्तांनी हा मंत्र जपलेला आहे, आणि त्यांनी त्यांच्यासमोरील संकटं या मंत्राच्या साहाय्यानं दूर केली आहेत. तर आपणही हा मंत्र नक्की जपण्याचा प्रयत्न करा. रोज सकाळ संध्याकाळ जपण्याचा प्रयत्न करा, आणि जीवनामधील विविध प्रकारची संकटं, दुःख, समस्या, अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे, दिव्य आहे, अद्भुत आहे, आणि दत्तात्रेयांना समर्पित असा हा मंत्र आहे. त्यामुळं दत्तगुरूंची सेवा करा, त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, आणि हा मंत्र जप नक्की करा. दत्तभक्तांनो, हा मंत्र जपणं अत्यंत सोपं आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी आपण शांत जागी बसायचं आहे. दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती आपल्या समोर ठेवायची. मूर्तीला
फुलं व्हायची, एक तुपाचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे, डोळे बंद करायचे, मन शांत करायचं आहे, एकाग्र करायचं आहे आणि शांतपणे हळूहळू या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्रजप आहे ओम दत्तात्रेयाय गुरुचरणाय नमः, ओम दत्तात्रेयाय गुरुचरणाय नमः, ओम दत्तात्रेयाय गुरुचरणाय नमः. तर दत्तभक्तांनो, हा मंत्र आपल्याला शक्य असल्यास 108 वेळा रोज सकाळी संध्याकाळी जपायचा आहे. जर आपल्याकडे वेळ नसेल तर हा मंत्र 21 वेळा आपल्याला बोलायचा आहे. जर आपल्याकडे वेळच नसेल तर हा मंत्र कमीत कमी 5 ते 10 मिनिटे रोज नक्की श्रवण करण्याचा प्रयत्न करा. आणि हा मंत्र जपताना दत्तगुरूंच्या चरणी शरण जाण्याचा भाव मनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या सगळ्या चिंता या दत्तगुरू यांच्यावर सोपवा. आणि मग बघा, तुमच्या आयुष्यामध्ये एकही चिंता राहणार नाही, समस्या अडचण दुःख राहणार नाही, सगळं काही ते आनंदच राहील. आणि ज्याही घरामध्ये या मंत्राचा जप नित्यनेमाने केला जातो, ज्या ठिकाणी दत्तनामाचा गजर नित्यनेमानं होतो, त्या घरावर प्रत्यक्ष दत्तगुरू सदैव कृपा करतात अशी मान्यता आहे. जप करताना तुम्हाला दत्तगुरूंची प्रत्येक वेळी उपस्थिती जाणवेल, म्हणजे जाणवेल आणि 100% जाणवेल. तुमच्या हृदयामध्ये फक्त विश्वास आणि दत्तगुरूंच्याबद्दलची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा महत्त्वाची आहे. त्यांची मनोभावे सेवा करा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. दत्तभक्तांनो, हा जो मंत्र आहे ओम दत्तात्रेयाय गुरुचरणाय नमः, हा मंत्र तुम्हाला दत्तगुरूंच्या चरणी नक्कीच घेऊन जाईल, ज्या ठिकाणी सगळ्या विश्वाचं सुख सामावलेलं आहे. सकाळी आणि संध्याकाळी रोज हा मंत्र जपून त्यांच्यावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून दत्तगुरूंची सेवा करा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, समस्या, प्रश्न, दुःख नक्कीच दूर झाल्याशिवाय राहणार नाही. दत्तभक्तांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि दत्तभक्तीचा प्रसार घरोघरी व्हावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम दत्तात्रेयाय गुरुचरणाय नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.